महाराष्ट्र पोलीस भरती यावर्षी जवळपास 13,000 पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात येणार आहे. तर नुकतेच सोलापूर ग्रामीण याच्यात पोलीस भरतीची किती पदे येऊ शकतात, कॅटेगरी वाईज किती, रिक्त पदांचा तपशील जो आहे तर तो आपल्याकडे आलेला आहे. तर तो हा तपशील तुमच्यासाठी फार महत्वाचा असणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. यात आपण रिक्त पदे किती आणि कॅटेगरी वाईज रिक्त पदे किती या सर्व गोष्टी पाहणार आहोत. नमस्कार, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. बघा, नुकतंच माननीय महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि जे मुख्यमंत्री पण आहेत त्यांनी विधानसभेच्या पटलावर ही घोषणा केली होती 18 जुलै 2025 ला की 13,560 नवीन पोलीस भरतीचा प्रस्ताव त्यांनी तयार केलेला आहे. आकृती बंधावर काम चालू आहे. लवकरच एवढी मोठी जाहिरात जी आहे तर ती येणार आहे. सप्टेंबर महिन्यात त्याची जाहिरात जी आहे तर ती येण्याची दाट शक्यता आहे. याच महाराष्ट्र पोलीस भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी इग्नाइट अकॅडमीने आपली बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. रेकॉर्डेड स्वरूपात असल्यामुळे आज बॅच तुम्ही जॉईन केल्यावर सर्व लेक्चर्स तुमच्यासाठी अनलॉक होऊन जातील. आणि ही जी बॅचची फीस दिसते आहे 1199 याच्यावर आणखी 10% ऑफ मिळू शकतो जर तुम्ही हा GM10 सिक्रेट कोड यूज केला तर. याच्यामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज, लेक्चर्स, 20,000 पेक्षा जास्त टेस्ट सिरीज, क्लास नोट्स या सगळ्या गोष्टी असतील. यासाठी फक्त तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. बघूया. बघा, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2024-25 करिता कंपीकृत आरक्षणाबाबतची माहिती. मग कॅटेगरी वाईज इथं जागा दिलेल्या आहेत. जसं की SC साठी किती जागा आहेत यांच्याकडे, SC साठी आहेत 15, ST साठी किती आहेत 14, VJ साठी किती जागा आहेत रिक्त 0, NTB साठी किती आहेत 0, NTC साठी 0, NTD साठी 2, SBC साठी 0, OBC साठी 17 जागा, SCBC साठी 9, EWS साठी 9 आणि ओपनच्या 26 जागा. तर अशा टोटल 92 जागा रिक्त आपल्याला पाहायला मिळतात. किती? टोटल 92 जागा आपल्याला याच्यात जे आहे तर ते रिक्त पाहायला मिळतात. आता पुन्हा हे जे 15 जागा आहे यांचं पुन्हा इथं समांतर आरक्षण पण पडतं बरं का मित्रांनो. याला समांतर आरक्षण म्हणतात. याच्यामध्ये या 15 जागांमध्ये बघा 5 जागा महिलांसाठी राखीव, खेळाडूंसाठी 1, प्रकल्पग्रस्तासाठी 1, माजी सैनिकांसाठी 2, पदवीधर अंशकालीनसाठी 1 आणि गृहरक्षक दल यांच्यासाठी होमगार्ड वाल्यांसाठी 1 जागा. म्हणजे अशा पद्धतीने या प्रत्येक याच्यात होतं. वाटल्यास तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ज्या प्रवर्गात येतात त्या प्रवर्गात किंवा समांतर आरक्षणाच्या ज्या टप्प्यामध्ये येतात तो टप्पा तुम्ही व्यवस्थित बघून ठेवला पाहिजे. तुम्ही आपल्या चॅनलवर इतरही व्हिडिओज आहेत ते नक्की बघितले पाहिजे. जसं की पोलीस भरती संदर्भात गणितचं आपलं कायम रिपीट होणारे प्रश्नांचं एक सिरीज आहे, योगेश सर घेतात. त्याच पद्धतीने पोलीस भरतीची बुद्धिमत्ताचे कायम रिपीट होणारे प्रश्न हे किरण सरांनी सेशन घेतलेले आहेत. विजय सरांनी तुम्हाला मराठीचे प्रॅक्टिस सेशन जे आहे तर ते सुरू केलेले आहेत. हे सर्व आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, तर तुम्ही अवश्य बघा. आणि महाराष्ट्र पोलीस भरती 2025 ची तयारी करत असाल तर तुम्ही आपल्या बॅचला जे आहे तर ते नक्की एनरोल करू शकतात. या बॅच मध्ये तुम्हाला फायदा असा होणार आहे की महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी तर तुम्हाला शिकवणारच आहेत, परंतु हे लेक्चर्स अशा पद्धतीने अरेंज केलेले आहेत ना की ज्या पद्धतीने तुमचा सिलेबस असणार आहे त्या पद्धतीने केलेले आहेत. त्यासोबतच एकदम बेसिक पासून सुरुवात केलेली आहे आणि एकदम ऍडव्हान्स लेवल पर्यंत पोलीस भरतीला जे काही अपेक्षित आहे तर ते सर्व तुम्हाला या बॅचेसमध्ये जे आहे तर ते बघायला मिळणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तसेच हा नंबर दिलेला आहे, यांना देखील तुम्ही कॉल करू शकतात. इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये देखील उपलब्ध आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.